अलिबाग तालुक्यातील साळाव आणि ताडगाव गावातील विहिरींमध्ये एका भोंदूबाबाने जडीबुटी टाकल्याचा प्रताप 11 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता। या प्रकारानंतर गावकऱ्यांनी थेट रेवदंडा पोलीस ठाणे गाठले होते। रेवदंडा पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे। मात्र ज्या विहिरीत ही जडीबुटी टाकली त्या विहिरीचे पाणी पिण्यास त्या व्यक्तीने नकार दिल्याने गावकऱ्यांना विहिरीत विष टाकल्याचा संशय आला। या सर्व युद्धजन्य परिस्थितीत गावातील ग्रामस्थांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता। खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज देखील निर्माण झाले। त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी या विहिरीचे पाणी पिण्यास नकार दिला। घडलेल्या प्रकारानंतर ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी ग्रामस्थांसमवेत जाऊन विहिरीची पाहणी केली। विहिरीमध्ये पडलेली घाण पंपाच्या सहाय्याने बाहेर काढली, तसेच भोंदूबाबाच्या सांगण्यावरून टाकलेल्या विटा देखील बाहेर काढल्या। साळाव आणि ताडगाव या गावात पाण्याची कमतरता झालेली होती, ती देखील टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळालाय। रेवदंडा पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। सदर तिन्ही आरोपींवर गुन्हे दाखल केले असून रेवदंडा पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे। पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। यापुढे असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी केले आहे। काही दिवसापूर्वी मुरुड तालुक्यातल्या साळावपासून तळेखारपर्यंत असलेल्या ज्या रस्त्यालगतच्या विहिरी आहेत, त्या विहिरीमध्ये एका मुस्लिम दाम्पत्याने तंत्रमंत्र विद्येच्या आधारे काही विटा ज्या आहेत त्या विटा विहिरीमध्ये टाकल्या। युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा असंतोष त्या निमित्ताने निर्माण झाला होता। खूप मोठ्या प्रमाणावरचे गैरसमज निर्माण झाले होते आणि त्या सगळ्या गैरसमजांच्या पार्श्वभूमीवरती या मुस्लिम दाम्पत्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून संपूर्ण त्या विभागातली जनता जी आहे ती जनता रस्त्यावरती उतरली होती। मी सुद्धा त्या ठिकाणी या लोकांच्या बरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पोलीस यंत्रणेने अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन ज्या पद्धतीने लोकांची मागणी होती त्या पद्धतीने त्या दोन्ही मुस्लिम दाम्पत्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। आमची मागणी अशी होती की त्या मुस्लिम दाम्पत्याने ज्या कोणी तांत्रिक मांत्रिकाकडून कुठल्या बाबाकडून तो सल्ला घेतला होता आणि त्या विटा मंत्रावून विहिरींमध्ये टाकल्या होत्या, त्या विटा टाकणाऱ्या किंवा तो सल्ला देणारा मांत्रिक जो आहे त्याला सुद्धा ताब्यात घ्यावं, त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करावा। आज या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि गेले 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये हे तीनही आरोपी हे त्या ठिकाणी आहेत। लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण त्या विहिरीतलं पाणी प्यावं की पिऊ नये ही सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली होती। मी स्वतःहून त्या विहिरीची पाहणी केली। त्या विहिरीमध्ये पंपाच्या साहाय्याने त्या सगळ्या विहिरी या उपसून काढल्या। त्याच्यातली घाण असेल, त्याच्यामध्ये टाकलेल्या विटा असतील, त्या सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विहिरीतून बाहेर काढल्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या। आज या विभागामध्ये पाण्याची जी दुरावस्था विहिरींचं पाणी उपसल्यामुळे निर्माण झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करून लोकांना तात्पुरत्या स्वरूप का होईना पण दिलासा देण्याचं काम हे निश्चितपणाने आम्ही सगळ्यांनीच मिळून केलं। मला पोलीस यंत्रणेचे या ठिकाणी मनापासून आभार मानायचे आहे की अत्यंत तातडीने या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न पोलीस यंत्रणेने केली। तिन्ही आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद केले। याच्या पुढचा तपास सुद्धा हा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चालू आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे आणि मी सुद्धा लोकांच्या समाधानाबद्दल पोलीस यंत्रणेचे मनापासून आभार व्यक्त करतो। पुढे असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणेने सतर्कता ठेवावी अशी सुद्धा विनंती या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला करतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।